सांग तुझं? उमर खान. उमर खान आहेत आपल्याबरोबर. प्रतीक गुरव. बघा उमर खान आहेत आपल्याबरोबर. धर्माचा बघा आपण बोलतो धर्माचा भेदभाव नाही, पण आपल्याबरोबर उमर आहे. उमरने खूप सुंदर प्रकारे सांगितलं की लहानपणापासून त्याला आवड आहे आणि ते बघता बघता तो ह्या पथकाला जॉईन झाला. यावर्षी 8 थर लागले तर आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी प्रो गोविंदासाठी ट्राय करणार आहोत. आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोस में। मेरा नाम है सतीश। आशा करता हूँ आप सब लोग अच्छे होंगे। मैं आया हूँ सांता क्रूज ईस्ट में हनुमान टेकड़ी शिवाजी चौक में। वहाँ पर शिव मराठा गोविंदा पथक है। आगे इस वीडियो में हम उनकी धांडी प्रैक्टिस देखने वाले। बहुत ही मेहनती ऐसा ये गोविंदा पथक है। हर साल वो 7 कड़क थर लगाते हैं और इस साल का उनका संकल्प है 8 थर लगाने का। किस तरीके से वो 8 थर की तैयारी कर रहे हैं, उनका जो सराव है धांडी का, आगे इस वीडियो में हम देखने वाले हैं। तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं। गोविंदा गोविंदा आला 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 रे आला रे आला नंद लाला। शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर। सारे नगरी में है बोल वाला, सारे नगरी में है बोल वाला। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला। शिव मराठाचे प्रशिक्षक सुमित आहेत। सुमित नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। सुमित, तुमच्या पथकाबद्दल थोडक्यात सांगा, कधी काय स्थापना झाली आणि किती वर्षापासून आहे तुम्ही? आमचं पथक 2010 साली स्थापन झालं। आम्ही जे कबड्डी खेळतो शिव मराठा स्पोर्ट्स क्लब, अशा आम्ही जवळजवळ 20-25 मुलांनी मिळून हा गोविंदा पथक स्टार्ट केला आहे। त्याला आता आम्हाला 16 वर्ष झाले या पथकाला आणि आम्ही स्टार्ट केलं 5 थरापासून। तेव्हा आम्हाला असं कोणाचाच असा मोठ्या मुलांचा असा कुठलाचा सपोर्ट नव्हता। आम्ही जे स्टार्ट केलं ह्या लहान मुलांनीच केलं आणि आत्ता पण आम्ही हा सर्व अशा एक लेवलच्या पोरांना घेऊनच हा पथक चालवतो आहे। या वर्षीचं काय ध्येय आहे तुमचं? यावर्षी आमचं एकच आहे, स्वतःची स्पर्धा आमची 8 थर लावून आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि यावर्षी 8 थर लागले तर आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी प्रो गोविंदासाठी ट्राय करणार आहोत। 0% इंजुरीचं खूप चाललेलं आहे प्रो गोविंदा सुरू झाल्यापासून। पथकातल्या तुमचं इंजुरी वगैरे असतं, त्या 0% इंजुरीचं काय तुम्ही असं प्लॅन वगैरे बनवलं आहे की दरवर्षी गोविंदाला काय इजा झाली नाही पाहिजे, त्यासाठी काय प्रयत्न असतात? आम्ही इजा न होण्यासाठी पहिला गोष्ट तर आम्ही मुलांचा प्रामाणिकपणे स्टार्टिंगला सरावाच्या बॅलन्सिंग, त्यानंतर आम्ही त्यांचा वॉर्मअप या सगळ्या गोष्टी नियमितपणे पहिला त्या घेत असतो। त्यानंतर आमचा जो टेबल एक काही लहान मुलं चढतात त्या लोकांची पण बॅलन्सिंग होते इकडे। त्यानंतर कोण किती वजन झेपेल यासाठी आम्ही वेळेचं टायमर लावून बॅलन्सिंग करतो। वरून पुश टाकायची, कोण किती कंट्रोल करेल, किती वेट झेपवेल, अशा पद्धतीने आम्ही त्यांचं प्रत्येकाचं इंजरी नाही होणार, कोण वेट किती घेऊ शकतो याची काळजी घेऊन आम्ही प्रॅक्टिस घेतो। 2 वर्षापासून प्रो गोविंदाचा क्रेज भरपूर आहे। हर एक पथक, मुंबईचा, महाराष्ट्राचा हर एक पथक प्रयत्नशील आहे की ते प्रो गोविंदासाठी क्वालिफाय झाले पाहिजे, प्रयत्न करतात। तुमच्या पथकाचा कितपत प्रयत्न चालू आहे? सध्या तरी आम्ही स्वतःची स्पर्धा खेळतो तुम्हाला म्हटल्याप्रमाणे। पहिला आम्हाला आमची स्पर्धा आणि आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण पथकाचं आम्ही गेल्या वर्षी 8 लावताना पडलो आहे, पण यावर्षी आम्हाला तेच पडलेलं उभं करून आम्हाला आमचं पहिलं स्वप्न पूर्ण करायचं आहे। त्यानंतर आम्ही प्रो गोविंदाचा नक्कीच विचार करणार आणि यावर्षी 8 आम्ही लावूनच राहणार आणि प्रो गोविंदामध्ये एंट्री करणारच। प्रो गोविंदा कितपत फायदा आहे आपल्या गोविंदासाठी? जसं आता आपण ट्रेडिशनल पारंपरिक गोविंदा 16 वर्षापासून आहे पथकात, तर या दोघांमध्ये कसं काय तू डिफरेन्शिएट करशील प्रो गोविंदा आणि पारंपरिक गोविंदा? खूप फरक आहे। तुम्हाला आत्ता पण पारंपरिक जसा पहिला दहिकाला चालायचा तो आत्ता पण तुम्हाला बॉम्बे साईडला बघायला मिळेल तसं या एरियात पण पहिलासुद्धा व्हायचा की आत्ता पण आम्ही पारंपरिक पद्धतीने थोडंफार करायला बघतो। जन्माष्टमीच्या दिवशी इथे खूप आवर्जून जन्माष्टमी बघायला येतात लांबून
आम्ही पारंपरिक आणि स्पर्धा आम्ही करायला बघत नाही कुणाशी. आम्हाला आमची स्पर्धा आमच्या स्वतःशीच आहे. आणि बाकी प्रो गोविंदाने मंडळाचं नाव, विभागाचं नाव मोठं होतं, म्हणजे ज्याच्या ज्याच्या कानापर्यंत आपल्या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात आपलं नाव पत्करलं जातं. तुझ्या काय आठवणीतला क्षण असा प्रमुख क्षण, ठाण्याबिण्याला तुम्ही जाता हंडी फोडायला, काय एखादा प्रमुख क्षण जो तुझ्या लक्षात असेल अजून, म्हणजे एकदम मेमरीमध्ये फिट झाले तुझं, असा कुठला क्षण आहे? आमचा असा 2 क्षण आहेत माझ्या आठवणीतले. ते म्हणजे लॉकडाऊन नंतरचे आहेत. लॉकडाऊन नंतर आमचे थोडं 20 फुटी वगैरे असं चालू झालेलं सरकारच्या नियमानुसार. तर त्या काळात आम्ही 4 थर 5 थर असे होते. मग त्यानंतर मग 6 थर लागताना मुश्किलने लागायचे. पण अशीच एक बँड्रा विधानसभेत एक सलामी ठेवण्यात आली होती. तेव्हा आम्हाला परत, जसं यावर्षी आमचं स्वप्न आहे की 8 थर लावायचं आहे, तसं आम्हाला परत आमची जी ओळख होती 7 थर लावायची, शिव मराठा आपल्या हायवेच्या पलीकडचं, तशीच आमची ओळख 7 थर म्हणून होते. तर आम्ही तिकडे अक्षरशः बँड्रामध्ये आम्ही 7 थर लावलेले. तेव्हा हर एक मुलगा रडला होता. तो एक आठवणीचा क्षण होता. आणि त्याच वर्षी दहीहंडीला आम्ही ठाण्यामध्ये आमचा थर कोसळता ह्या मुलीने खूप कंट्रोल करून आमची अपेक्षा वाढवली होती आणि ते 7 थर आम्ही सक्सेस केले होते. भर पावसात ते लावले होते. ईश्वरचरणी हीच प्रार्थना असेल की 7 थरापासून तुम्ही 8 थराचा जो प्रयत्न यशस्वी असो यावर्षी, आणि पुढच्या वर्षी, येत्या वर्षी तुम्ही प्रो गोविंदासाठी प्रयत्न करा, क्वालिफाय करा. ईश्वरचरणी प्रार्थना करेन. थँक्यू. आपल्याबरोबर शिव मराठा गोविंदा पथकचे प्रतीक आहेत. प्रतीक कसा बसला? एक नंबर. किती वर्षापासून या पथकात आहे? मला आता 4थं वर्ष आहे आणि यावर्षी तर आमच्या नक्की ट्राय आहे की 8 लावून दाखवून. 8 लावून दाखवलं. कितव्या थरावर असतो? मी 3ऱ्यावरती. 3ऱ्यावर असतो. या वर्षीचं जसं तू बोललास 8 थराचं तुमचं ध्येय आहे. गेल्या वर्षी म्हणजे 8 लावायचे होते पण 7 लागले. थोडे चुकीमुळे असं झालं वर खाली, पण यावर्षी नक्की लावणार 8 लावणार नक्की. त्याबरोबर शिव मराठा गोविंदा पथकाचे रोहित आहेत जे बेसला असतात. रोहित, तुझ्या बेसचा अनुभव सांगा. किती वर्षापासून आहे त्या पथकात? मी या पथकात 16 वर्ष झाली खेळते. कसं काय अनुभव? मी पहिला मोठा अनुभव. मी पहिला वरती होतो, सेकंडला. आता आपलं हे करतोय बेसला, आता आपलं हे करतोय, ट्राय करतोय. पाहिजेच, पण प्रो गोविंदा पण स्पोर्ट्ससाठी चांगलं आहे. खेळाडूंसाठी चांगलं आहे, पण ट्रेडिशनल पण पाहिजे आपल्याला. बरोबर शिव मराठाचे 2 टॉपर्स आहेत. माझं नाव उर्वी सचिन पवार. अरुण हनुमंता पस्ते. किती वर्षापासून आहे पथकात? मला 3 वर्ष झाली और मेरे को 2 वर्ष. 2 वर्ष झाली. म्हणजे कितव्या थरापर्यंत आजपर्यंत पोहोचला? 7 लावता ना? हो. यावर्षी 8 लावणार आहे. हो. 7व्या थराला तू जातेस आणि वरून खाली बघतेस, कसं वाटतं तुला? आम्ही खालीच बघत नाही, कारण मला भीती नाही वाटत, कारण जो खालचा असतो त्याला मला त्याच्यावर खूप विश्वास असतो की जो तो मला पाडणार नाही. ते दादा लोक ते समजते. हो. तुझं काय अनुभव? नाव सांगितलं? उमर खान. उमर खान आहेत आपल्याबरोबर. प्रतीक गुरव. बघा, उमर खान आहेत आपल्याबरोबर. गोविंदाचा एवढा त्यांना वेळ आहे. किती वर्षापासून आहे? किती सालचं आहे? ह्या पथकामध्ये 2 वर्षाचा, नाही तर गल्लीमध्ये मी चढायचो. तुला कशी आवड निर्माण झाली याच्यात? आवड कशी निर्माण झाली? काय माहिती, लहानपासून चढतो मी. आता काय करतोस तू? थरावर कुठच्या पोझिशनवर असतो? मिडल मारतो. मिडलवर असतो. मला तर या पथकात 13 वर्ष झाली. पहिला मी वरती टॉपला होतो 2 वर्ष. त्यानंतर खाली जी जागा भेटली ती कंटिन्यू, आता जागा तीच आहे. तीच जागा आहे. अजून काय वरती टॉपवर अजून काय पोझिशन तुझी वाढून? पोझिशन बघूया आता हळूहळू. यावर्षी 8 थराचा संकल्प आहे तुमचा. त्यासाठी काय प्रयत्न चालू आहे? प्रयत्न तर खूप चांगलेच चालू आहे. चांगले चालू. आपल्याबरोबर धर्माचा, बघा आपण बोलतो धर्माचा भेदभाव नाही, पण आपल्याबरोबर उमर आहे. उमरने खूप सुंदर प्रकारे सांगितलं की लहानपणापासून त्याला आवड आहे आणि ते बघता बघता तो ह्या पथकाला जॉईन झाला. उमर, तू प्रो गोविंदा बघतोस? हो. आवड आहे प्रो गोविंदाची? हो. अजूनपर्यंत काय गेलेलास? वरली डोमला गेलेलास? नाही, जायचं, एकदा जायचं आणि 8 थर लावायचे तिथं. बस एवढाच आता संकल्प आहे. ऑल द बेस्ट. 8 थर नक्कीच लागतील. हो. धन्यवाद. खूप जिद्दी आहेत मुलं. यावर्षी त्यांनी संकल्प केला आहे 8चा आणि तो ते पूर्ण करून दाखवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी 3 वर्ष उपाध्यक्ष म्हणून होतो. आता हे माझं 4थं वर्ष आहे.
आता जसं मुलांचं ध्येय आहे की 7 पासून 8 थर लावणार आहे, त्यासाठी तुझं काय योगदान आहे? आमचं योगदान म्हणजे सगळंच आहे त्याच्यामध्ये. तसं म्हणजे सगळ्यात मोठं योगदान तर आमच्या सुमित जाधव आमचे अध्यक्ष सगळ्यांचंच आहे क्रेडिट. म्हणजे असं इंडिव्हिज्युअल असं कोणाला क्रेडिट देता येणार नाही, प्रत्येकाची जिद्द आहे ती. पथकाचा अनुभव सांग. पथकाचा अनुभव सांगायचा तर आता गेली जवळजवळ 10 वर्ष आम्ही या पथकामध्ये आहे. पण ह्या पथकाचं एक वैशिष्ट्य की गेली 5-6 वर्ष जर तुम्ही मुलांचा ॲव्हरेज काढलात तर 26 ते 27 एजच असेल मुलांचं. कोणी याच्यामध्ये मोठी माणसं नाही आहेत. पथकं खूप आहेत मुंबईमध्ये, त्यांच्यामध्ये मोठी अनुभवी माणसं आहेत, वयस्कर माणसं आहेत. ह्याच्यामध्ये आमचे कोच, आमचे अध्यक्ष, आमचे खजिनदार यांचे स्वतःचीच वय अंडर एज आहेत. ते लोक 28-30च्या घरामध्येच आहेत. तरीसुद्धा त्या लोकांनी स्वतःच्या जबाबदारीवरती गेल्या वर्षी 7 थर पार केले, 8 थराची जिद्द ठेवली आणि ह्या वर्षी नक्कीच 8 थराची प्रयत्न पूर्ण करतील अशी मला यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ते नक्कीच त्याच्यावरती खरे उतरतील. आम्ही शिवमराठा गोविंदा पथक गेले 16 वर्ष आम्ही इथं पथक रचत आहे. या मागच्या वर्षी आम्ही 7-8 थरचा प्रयत्न केलेला. यावर्षी आम्ही मागच्या वर्षी आम्ही 8 तर थोडक्यात कोणत्या क्षुल्लक कारणामुळे आम्ही ते अपयशी ठरलो. यावर्षी आमची तीच इच्छा आहे, तीच आमची जिद्द आहे की आम्ही यावर्षी ते 8 तर चांगल्या रीतीने, चांगल्या प्रयत्नाने आणि चांगल्या जिद्दीने आम्ही ते उभे करू. तेच आमचं सगळ्या शिड्यांचा आणि सगळ्या पथकांचा तोच प्रयत्न आहे. गोविंदा पथकामध्ये माझं शिडीवर हे आत्ताचं 14चं वर्ष आहे. सुरुवातीला मी ग्राउंडच्या शिडीपासून म्हणजे पोरांना पास करायचो. आता हे मागील 4 वर्ष मी वरच्या 3ऱ्या आणि 14 थरापर्यंत जातो आहे आणि आमची 8 थरापर्यंत 5व्यापर्यंत मी जाणार आहे. त्यासाठी आमचे बाकीचे सर्व शिडीवाले आहेत ते आमच्यासोबत असतात आणि आमची प्रॅक्टिस पण शिडीची खूप चांगल्या रीतीने होते. गेल्या वर्षी आम्ही काही चुका केल्या होत्या, त्यासुद्धा आम्हाला आता यावर्षी त्या पूर्ण करायचं आणि आमचं 8 थराचं जे प्रयत्न आहे ते यशस्वी करायचं आहे. गेले 16 वर्ष शिवमराठा गोविंदा पथकामध्ये आहे आणि इकडची म्हणजे मुलं चांगले आहेत, म्हणजे व्यवस्थित आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. आणि आमचे थर गेल्या वर्षी 8 रस्ता राहिले, पण यावर्षी आम्ही ते 8 थर सक्सेस करून दाखवणार आहे. बस आमचा हाच प्रयत्न आहे ते. हो.